आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडविताना, त्यांचे निवारण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. या समस्या केवळ भौतिक असतात असे नाही, तर त्या मानसिक पातळीवरही असतात. या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी चपकल मार्ग सांगितलेला आहे. जाणून घेऊया भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्याची ही एक रंजक कथा. एकदा भगवान गौतम बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्यांजवळ आले. कोणाशी काहीही न बोलता आसनस्थ झाले. त्या कपड्याला काही अंतरावर 5 गाठी मारल्या. आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करून लागले. गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे का, हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला. त्याचे उत्तर देणे तसे कठीण आहे. एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठींमुळे कापडाच्या बाह्य रूपात बदल झाला आहे, त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही, असे उत्तर सारिपुत्त या त्यांच्या शिष्याने दिले. सारिपुत्त यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूनी ओढला. दोन्ही बाजूनी ओढल्यामुळे त्या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का, अशी विचारणा सारिपुत्तांना केली. यावर सारिपुत्त म्हणाले, नाही, भगवंता, गाठी अजून घट्ट होतील, त्या सोडवण्यासाठी आणखी कठीण होईल, असे उत्तर सारिपुत्त यांनी दिले. या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे, असे बुद्धांनी विचारले. सारिपुत्त म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत, ही गोष्ट निरखून पाहावी लागेल. गाठी योग्य पद्धतीनं पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो, असे उत्तर सारिपुत्त यांनी दिले. सारिपुत्त, तुम्ही एकदम सत्यकथन केले. हीच गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मूळ प्रश्न इथंच आहे. ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात, ज्या समस्येने तुम्ही ग्रासलेले आहात, ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. समस्यांचे मूळ शोधणे गरजेचे आहे. ही समस्या का निर्माण झाली याचा मागोवा घेतला पाहिजे. समस्यांच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर अगदी त्या समस्या गडद होत जातील, असे भगवान बुद्ध म्हणाले. जागतिक पातळीवर हाच प्रकार सुरू आहे. सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला आहे. त्या वैयक्तिक असोत, सामाजिक असोत व मानसिक असोत. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, ईर्ष्या यांसारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडावे, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. या समस्यांचे मूळ काय आहे, या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या, याचा विचार कोणीही करत नाही.